कवी म्हणतो, गंगा याश चंचलतरे वारिणी प्रतिबिंबितम शोभते तारकायुक्तम शतच्चंद्रम नभस्थलम. खरं तर 100 चंद्र आणि तेही जमिनीवर, हे कधीतरी शक्य आहे का? पण कवी कल्पनाच अशी असते विद्यार्थी मैत्रिणींनो, की जे न देखे रवी ते देखे कवी. कवी म्हणतो, गंगा याहा चंचल तरे वारिणी प्रतिबिंबितम. गंगेच्या असंख्य लाटा असलेल्या पाण्यामध्ये, लाटांनी युक्त अशा पाण्यामध्ये तारका आणि चंद्र यांनी युक्त असलेलं आकाश दिसत आहे. अर्थात हे तारका आणि चंद्र जणू काही भूतलावर उतरलेले आहेत. शोभते तारका युक्तम, आणि असे मग ते तारका आणि चंद्रांनी युक्त अख्खं नभांगण, शतच्चंद्रम ज्याला म्हटले 100 चंद्र असलेले, नभः तलम, हे अख्खं आकाश जणू काही खाली उतरले. खरं तर चंद्र एकच, पण गंगेच्या 100 कल्लोलांनी युक्त पाण्यामध्ये हा चंद्र 100 वेळा दिसतो आणि कवीच्या कल्पनेला, प्रतिभेला स्फुरण चढतं. आणि कवी म्हणतो, शतच्चंद्रम नभस्थलम. खरंच हे कवीचे जे विश्व आहे, हे आपण अनुभवण्यासाठी आपल्याला साक्षात त्या ठिकाणीच जावं लागेल, तेव्हा कवीची प्रतिभा उमगेल. फार सुंदर श्लोक. आणि येथे अख्खं काव्यशास्त्र विनोद संपलं. अपेक्षा आहे श्लोकार्थ आपणास ज्ञात झाला असेल आणि काव्यातील शास्त्ररूपी विनोदही कळला असेल, आणि काही खास वैशिष्ट्यांनी युक्त अशी ही जी श्लोकांची रचना आहे, हे सगळेच काव्यशास्त्राचे नानाविध प्रकार. शुभम भवतु.